कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. मी काय म्हणतोय, दाजी नाती काय नावालाच असतात का? नाही, नाती जर गरजेला कामाला नाही आली तर त्याचा उपयोग काय? घरात लग्न आहे, आता लग्न म्हटल्यावर पैसे लागणार, त्यासाठी आलोय मी. तुमचा अकाउंट नंबर द्या, मी पैसे ट्रान्सफर करतो. शत्रू पाहुणं, मला माहिती तुम्हाला मनापासून मदत करायची आहे, पण दनूसाठी तिचा दादा खंबीर आहे अजून. दाजी अहो, मला सगळं माहिती आहे तुम्ही खंबीर आहेत, आपण एकमेकांची मेवणे. प्लस दाजी, आता हे नातं पण जपलं पाहिजे का नाही? झाली आमच्याकडनं चूक, पण आता विसरा की सगळं. मी माफी पण मागितली ना. हे बघा, आत्ता कुठेतरी मला चान्स मिळालाय प्रायश्चित करायचं. एवढ्या बारी आहे ना, मला हातभार लावू दे. बायको, हे बघ, नुसती मागायची म्हणून माफी मागत नाही, तर मनापासून माफी मागतोय. तेवढ्या बारी माफ कर. मला माहिती आहे मी तुमच्या कुटुंबाला पण दुखावले. मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. बायको, माफ कर ना. शत्रुराव, उशिरा का होईना पण तुम्ही नमतं घेतलं, मनापासून माफी मागितली, खरंच बरं वाटलं. पण काय ना, तेजूला थोडा वेळ लागेल, विचार करेल ती या सगळ्यावर. तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ घ्या, काहीच टेन्शन नाही. पण हे बघा, आता मला मदत करू द्या. तुमचा अकाउंट नंबर द्या. शत्रुराव बघा, खरंच त्याची काही गरज नाही. गरज पडली तर आम्ही सांगेन नक्की तुम्हाला. अहो काय राव दाजी, आमच्या लाडक्या मेहुणीचं लग्न आहे. हे बघा, मला काहीतरी मदत करू द्या. मी काय म्हणतो, मी तुमच्या बरोबर आहे ना सावलीसारखा फिरल, घरात पडेल ती कामं करल, पण नाही म्हणू नका. अहो, हे सासर आहे तुमचं, तुम्हाला काम करण्यापासून का अडवीन मी? हीच अपेक्षा होती बघा तुमच्याकडनं. आता लगेच कामाला लागतो. चला येतो. बहिणाबाई, आम्हाला माहिती आहे तुमचा आमच्यावर विश्वास बसणार नाही, पण तुमचा विश्वास मिळवण्यासाठी ना शेवटपर्यंत प्रयत्न करणार. बायको, काळजी घे. देवा, शत्रू पाहुण्यात बदल होणं लय गरजेचं होतं, आणि तो झाला हे बघून लय बरं वाटतं. देवा, असंच कायम माझ्या पाठीशी उभं राहा. तुळजा, मी बाहेरची कामं आवरून येतो, तर तुम्ही इथली तयारी करा. हा, दादानं व्रत केलं तर सगळं कसं छान व्हायला लागलं ना. बघ, दाजी पण बदलले. नारायणी नमोस्तुते. आशाताई, आशाताई, ज्याची वाट बघत होता तो क्षण तुमच्या आयुष्यात आला बघा. तुमच्या लेकरांना तुम्हाला भेटता येईल. काय तुमचा पॅरोल मंजूर झालाय. काय खरंच? म्हणजे मी आता इथून बाहेर जाणार? होय, माझ्या लेकरांना भेटणार मी? हो. हे लेटर बघा, यावर शिक्का आणि जेलर साहेबांची सही आहे. हे घ्या, हे लेटर जपून ठेवा तुमच्याकडे. फक्त आता दर 2 दिवसांनी तुम्ही पोलीस चौकीत जाऊन हजेरी लावायची, नाहीतर पोलीस तुम्हाला शोधत येतील. हे एवढं लक्षात ठेवा. हो मॅडम, लय उपकार झाले तुमचे. म्हणजे आता मी माझ्या लेकरांना भेटणार, त्यांना डोळं भरून बघणार. कधी एकदा त्यांना बघते असं झालंय बघ. देवी आई, शेवटी तुला माझी दया आली. लय उपकार झाले बघ. खरं तर ना, पोरांच्या आशेनेच मी जिवंत आहे. माझा सूर्य लय मोठा झाला असेल ना,
माझे तेजू, धनू, राजू पोरं लय मोठी झाले असतील. मी गेले ना की मला बघितलं की धावत माझ्याकडे येतील, मला करकचून मिठी मारतील. देवी आई, साखरपुडा, मेहंदी, हळद, लग्न हा सगळा खर्च ना 3-4 लाखापर्यंत जातोय. मला काय वाटतं, मला ना अजून वेळ हवा होता. म्हणजे आपण अजून ऑर्डर घेतल्या असत्या, झटका 40-50 हजार मिळाले असते आपल्याला, है ना? अगं हो, केवढं टेन्शन घेतलंयस? नाही म्हणजे मला माहिती आपल्याकडे वेळ आणि पैसा दोन्ही कमी आहे, पण सूर्य आहे ना, तो करेल काहीतरी. तुम्ही नका काळजी करू. काय लागतोय का नाही हिशोब? राजू, यात नवरीबाईसाठी मेकअपचा हिशोब नाहीये की? अयो, ते तर विसरलेच मी. बघ वहिनी, असा एक खर्च वाढत जातो, कमी नाही होत. कशी काळजी करू नको. काय नाही वाढत. धनुचा मेकअप मी करणार. काय? असं पण मी घरच्या घरी पार्लर सुरू केले. काय सांगतेस खरंच? वा, ही तर फारच चांगली गोष्ट झालेली आहे. पण गावासाठी लय वाईट गोष्ट आहे. म्हणजे अगं त्या पवार काकू तोंड लपवत फिरतात गावात. का? त्या हिच्याकडे आहे ना भुवया कोरायला गेलेल्या. हिने अर्धी भुवईच कापली, आता ते 1.5 भुवई घेऊन फिरतात गावात. मी चांगल्याच भुवया करत होते त्यांच्या. त्याच म्हणत होत्या, वाईचात घे, वाईचात घे. वाईच म्हणत म्हणत अर्ध्यावानं सोडलं. हो का? आणि मग संगीचं काय? तिला वाप घ्यायला लावली आणि स्वतः बसली काम करत. अख्खं तोंड जळलं तिचं, माहितीये का? हा, मग तिला कळत नाही? चटका लागतोय म्हणल्यावर तोंड बाजूला घ्यायचं ना, तशीच आत घालून बसलीये. हो का? धने, तुला माझ्याकडनं मेकअप करायचं का नाही? राहू दे, मी आता इथे येणारच नाही. तुम्हाला ना माझ्या टॅलेंटची कदरच नाही. अगं थांब, रडू नकोस, रडू नकोस. आपण करूयात हिच्याकडनं मेकअप. काय? खरंच? तू बघच, मी धनुला कशी होत्याची नव्हती करते ते. काय? हा? अगं म्हणजे तुला पूर्ण बदलून टाकते. आज मी ना तुला फेस पॅक लावणार आहे, म्हणजे उद्या तू टवटवीत दिसशील. हा, लगेच तयारीला लागते. आलीच. पप्पे, अगं ते झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.